नमस्कार, मी कोकणी गणेश शेडकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या स्वर्गनगरीतून म्हणजेच कोकणातून। तर आता मी चाललोय आज हरतालिका आहे, तर आज माझ्या वाईफचा उपवास असतो। सो मी चाललोय रामेश्वर मंदिरात। आमच्या इथे रामेश्वर मंदिर आहे, तर तिकडे रामेश्वर मंदिरात चाललोय आणि त्या बाजूलाच ग्रामदेवता आमची कालिका माता त्यांचं पण मंदिर आहे। सो तिथे पण जाणार आहे, तुम्हाला दाखवतो। गावचे रस्ते कच्चे रस्ते आहेत, हे आतमधले वाडीतले रस्ते आहेत आमच्या। इथून आता पायवाट चालू झाले मंदिराकडे जाण्याची। बघ कसे एकदम जंगलातून असे असतात रस्ते गावाला। फुल एकदम मस्त हिरवगार असं वातावरण, सर्व मजा येते। पण असं फिरायला वगैरे बाहेर कुठे आपण असं पिकनिक वगैरे जातो, पैसे देऊन असं इकडे तिकडे फिरण्यापेक्षा हे आपलं सही आहे। स्वस्तात मस्त। हे बघा कसं पायवाटीच्या बाजूला असं मस्त पाण्याचा ओढा, असं म्हणजे आम्ही याला पर्या बोलतो, तर त्याला ओढा पण बोलतात। तुम्ही काय बोलता याला ते सांगा मला। पूर्वी इकडे सर्व शेती वगैरे करायची तिथे बाजूबाजूला। आता सर्व मुंबईला गेल्यामुळे कोणी शेती वगैरे काही करत नाही, सर्वांनी शेती सोडून दिली। पाऊस पण बघा, आताच पाऊस आलेला, आता परत ऊन पडलं। ही इथे आमची शेती आहे। पहिला आम्ही इकडे पूर्वी शेती वगैरे करायचो, पण आता आम्हाला पण जमत नाही शेती करायला, त्यामुळे सोडून दिली आम्ही शेती सर्व। पण खूप मजा यायची त्यावेळेस आजोबांसोबत वगैरे येऊन नांगरणी वगैरे करायला खूप मजा यायची। आजोबा बैल वगैरे घेऊन यायचे आमच्यासोबत। नंतरला मग बैल वगैरे आम्ही याच पर्यामध्ये धुवायचो इकडे बाजूला। बैल धुवायला पण वेगळीच मजा येते। पहिला इथून अशी वाट होती, या जागेतून इथून अशी वाट होती, इथून आम्ही बैल वगैरे अशा आतमध्ये घेऊन जायचो आणि इकडे इथंच आतमध्ये शेती अशी करायचो। शेती करून झाली की नंतरला लगेचच इथून असं येऊन इकडे आम्ही लोक याच्यामध्येच बैल वगैरे धुवायचो। खूप मजा यायची त्यावेळेस बैल वगैरे धुवायला। आता ते सर्व मिस करतोय। पण पर्याचं पाणी इथून असं वाटेवरती येते, मस्त मजा येते असं पाण्यातून चालताना। इथून पण एक वाट होती। हा नाही, तिथून ये इकडून, ये इकडून ये। चालूच इथून पहिला वाट होती, म्हणजे दोन ठिकाणी म्हणून एक तिकडून मग अशी दाखवली तिथून आणि एक इथून। तेच पाणी परत पर्यातमध्ये जाते। हा इथून रस्ता आहे जो जातो आमच्या ग्रामदेवतेकडे, म्हणजे कालिका मातेकडे। आणि ही जी पायवाट आहे
ती जाते रामेश्वर मंदिराकडे. जर यातून असं मध्ये थांबा मी झूम करून दाखवतो जर दिसत असेल तर. इथे मध्ये मध्ये दिसतंय ना, हां ते रामेश्वर मंदिर आहे. तर पहिला जाऊ आपण ग्रामदेवतेच्या मंदिरात इकडे आणि नंतरला जाऊ रामेश्वर मंदिरात. चल. सावकाश या. रडत नाही ना. हे जे आता दाखवलं तुम्हाला ते येऊन या पर्यायला मोठ्या पर्यायला भेटतं. हा जो पर्याय वरतून जो येतो ते आम्ही गणपती वगैरे बुडवतो तिथून असा समोरून असा येतो आणि हा इकडे खाली जातो. आता आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर बनतंय बघा, इथून दिसत असेल बनतंय आता. मला वाटतं मे बी यावर्षी काम व्हायला पाहिजे, शिमग्याच्या आधीच. सर्व चिखल चिखल झालाय. बघू सावकाश सावकाश जाऊया, सावकाश सावकाश जाऊया आपण इथून. नाही एवढं नाही पाणी. हे बघा पाणी. तुम्हाला जे मगाशी दाखवलं ना ते इथे पाणी इथून असं येते पाणी, असं इथून असं येऊन असं याला कनेक्टेड, याला कनेक्ट होते आणि इकडे जातं या साईडला खाली. ते वरतून पण येणार पाणी तिकडेच जाते. इकडे रात्रीचं मासे पकडायला परत कुर्द्या पकडायला खूप मजा येते. रात्रीचे खूप जण असे येतात, म्हणजे गणपती जिथून बुडवतो तिथून चालू करतात आणि असंच या पर्यानेच असं जात राहतात. ही बघा कशी घाबरत घाबरत जाते. पाणी थोडं आहे तरी पण नुसती घाबरत घाबरत जाते त्या साईडला. बघा आता इथे मला वाटतं कुणीतरी आहे ना धरण टाईप असं बांधलंय, दाखवते तुम्हाला ते. पण खूप भारी वाटतं ना बघा. इकडून असं वरतून येणार पाण्याचा प्रवाह इकडून. नाही म्हटलं तरी इथे मध्ये असं डोपरापर्यंत पाणी आहे, इथे तिथे त्या ठिकाणी. आता आपण समोरून आलो, तिकडून आलो. आता इथे वरती मंदिर आहे, हे बघा इथे मंदिर आहे, बाजूलाच आहे तिच्या. हे इथे धरण बोललो ना तुम्हाला, धरण टाईप असं बांधलं इथे. पहिला इकडे पण खूप जण अशी शेती वगैरे करायचे. आता हे पण बघा असंच ओसाड पडल्यागत झालंय सर्व. हे आहे आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर, त्याचा पुढून गेट आहे. दीपस्तंभ इथे दिवाळीतून त्रिपुरारी पौर्णिमा असते तेव्हा ते दीप जवळ जातात. इकडे झेंडे, या ठिकाणी इथे झेंडे वगैरे नाचवतात आणि इकडे असं सर्व बसतात. आणि त्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा असते, त्या दिवशी असं पालखी 5 फेऱ्या मारते मंदिराभोवती ना. तर इथे सर्व जमतात, पूर्ण गावातले सर्व लोक इकडे येतात, इथे बसतात. इकडे काही ना काही खाण्याचं वगैरे असतं. इकडे या साईडला वगैरे पण असतं. खूप जण येतात इकडे, मजा येते ते.
चला आता आपण चाललो रामेश्वर मंदिरात. कधी कधी पावसातून पाणी नाही ब्रिज पर्यंत पण जातं. ते आपलं रामेश्वराचं मंदिर आहे. हे पण हल्लीच बांधले मंदिर. आतमध्ये इथं पिंडी आहे शंकराची. हे लॉक असतं ॲक्च्युली, अलाउड नाही तिकडे सर्वांना जायला. चला आता चाललो आम्ही लोक घरी. पटापट पोचायचं आहे आता आम्हाला. हे तर उठली तर मग ऐकणार नाही कोणाला असं आहे. चला आता आम्ही चाललोय घरी. सो आता व्हिडिओ आता इथेच एंड करतोय. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा. ठीक है, चलो मिलते हैं फिर ऐसे ही वीडियो में. चलो तब तक के लिए टाटा बाय बाय.